पुन्हा एकदा शीना बोरासारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यातनं समोर आलाय। पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्शित गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आणि ह्या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडलाय। त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चुनाभट्टी ब्रिजपासून पुढे थोड्या अंतरावर दुर्शित गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता। काही स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली तेव्हा रोडच्या साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या आकाराची सुटकेस आढळली आणि ह्याच बॅगेतनं दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्यानंतर खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील आणि पोलिसांना ह्याबद्दल माहिती देण्यात आली। पोलीस हवालदार टेमकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत आणि समत बेग यांनी जागेवर येऊन पाहणी केली तेव्हा ह्या सुटकेस बॅगेमध्ये एक अनोळखी तरुणीचे कुजलेल्या अवस्थेमध्ये प्रेत आढळून आलं। ह्या तरुणीचं वय 30 ते 40 असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अज्ञात आरोपीनं अंदाजे 4 ते 5 दिवसांपूर्वी ह्या अनोळखी तरुणीची हत्या करून तिला सुटकेसमध्ये भरून ह्या ठिकाणी आणून टाकले असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। त्यामुळे परिसरामध्ये प्रचंड खळबळ माजली आणि ह्या प्रकरणाचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान आता पेण पोलिसांसमोर उभं टाकलंय। दशरथ रामदास गावण, राहणार दुर्शेत सरपंच। मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनाभट्टी इथे सलग 2-3 दिवस मुलीला सिक्युरिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येथे सलग 3-4 दिवस घेऊन जात होतो। परंतु तिथं थोडा सौम्य वास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या 100 मीटर अंतरावर। नंतर 4थ्या-5थ्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माजी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली। त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले। नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही, म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो। सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या। त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला। टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता। त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले। निलेश, आज दुर्शेत गावातील सरपंच दशरथ गावण यांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास मला माहिती दिली की दुर्शेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय। तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो। त्यानंतर आम्ही ती बॅगेची पडताळणी केली, बॅगेची चेन वगैरे ओपन केली। तर त्यात आम्हाला एक अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिला जातीच्या एक प्रेत मिळून आले। ते कुजलेल्या अवस्थेत होते, जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील, म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचरण करण्यात आले। त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे। तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत।